प्रेज द लॉर्ड. सर्वांचं आजच्या प्रार्थना आणि वचनमध्ये हार्दिक स्वागत आहे. पवित्र बायबलमधून फिलिप्पियरास पत्र 4था अध्याय आणि 4थं वचन त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. खिन्न हृदय हाडे शुष्क करतात, असं बायबलच्या अजून एका नीतिसूत्र 17 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. बायबलमध्ये आपण वाचतो की आनंद हे पवित्र आत्म्याचं एक वरदान आहे, पवित्र आत्म्याचं एक फळ आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखातून, वेगवेगळ्या प्रकारच्या खिन्न अवस्थेतून जाण्याची वेळ येते. परंतु भावांनो, बहिणींनो, मला आज तुम्हाला एक गुड न्यूज देऊ द्या की आनंद हे परमेश्वराकडूनचं एक वरदान आहे. आमेन. आणि हे वरदान कुणाला मिळणार? जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आणि जो येशू ख्रिस्ताकडून पवित्र आत्म्याचं स्वागत करून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार, पवित्र वचनानुसार, बायबलनुसार चालणार, त्या व्यक्तीला जरी परिस्थिती प्रतिकूल असेल, त्या व्यक्तीला जरी काही समस्या अडचणी असतील, पण त्याच्या हृदयामध्ये देवाचा आनंद असेल. आमेन. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, परंतु ज्याचं हृदय आनंदी आहे त्याला सर्वदा मेजवानी असते. ज्याच्या हृदयामध्ये आनंद आहे, त्याच्या आसपास, त्याच्या जीवनात काही घडो, परंतु त्याच्या हृदयामध्ये काय असेल? आनंद असेल. हा आनंद जगिक पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक, शिक्षण आणि आपण म्हणतो की कुलवंत, बलवंत याविषयीचा नव्हे, तर तो आनंद स्वर्गातून आलेलं वरदान आहे. आमेन. आणि देव ते देत असतो. आणि म्हणून आपण आज प्रार्थना करणार आहोत की देवबापाने आम्हा प्रत्येक ऐकणाऱ्याला, आज ज्या प्रत्येकापर्यंत हे वचन पोहोचत आहे, त्या तुम्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाला देवबापाने हे वरदान द्यावं, याकरता आपण प्रार्थना करणार आहोत. आमेन. प्रार्थना करूया. हालेलुया. जिवंत, महान, मृत्युंजय प्रभू येशू ख्रिस्ता, आज मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये जो प्रत्येक व्यक्ती हा व्हिडिओ पाहत आहे, ऐकत आहे, या प्रत्येकाला तुझा स्पर्श असावा. जर तो व्यक्ती तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, तुझ्या वचनावर विश्वास ठेवत आहे, तर याच वेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वर्गीय आनंद, आत्म्याच्या फळातून त्या व्यक्तीला तुझा स्वर्गीय आनंद तू बहाल करावास. परिस्थिती, अडचण, समस्या काही असेल, आज नंतर या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या परिवाराला तुझ्या स्वर्गीय आनंदाने भरावस, अशी विनंती करतो. धन्यवाद येशू, प्रार्थना ऐकलीस. आभार मानतो येशू, प्रार्थना ऐकलीस. येशूच्या नावात मागितलं. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस.